नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ग्राउंडेड विजन आणि आज आपण अशा बागेमध्ये जातोय तिथे वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे बघायला मिळतात. हापूस, केसर, रत्ना असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत त्या बागेमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आपण बागेत आलोय आणि बाजूला बघाल ना पूर्णपणे झाडं आहेत. तर तुम्हाला मी व्हरायटी दाखवतो आंब्याची. पहिली जी दाखवणारा झाड ते आपलं रेग्युलर ज्याला हापूस आहे तो दाखवतो. हापूसची ओळख करून द्यायची गरज नाहीये. फळांचा राजा म्हणजे हापूस. हा पायरी आहे. त्यावरती आपण तयार झालेलं काढतोय आणि कच्चे जे आहेत अजून तयार व्हायचे तसेच ठेवायचे. आता तुम्हाला एक अशी व्हरायटी दाखवतो ना, मला वाटतं तुम्ही कदाचित ह्या आधी पाहिली नसाल, काही लोकांना माहीत असेल. तर याचं मी नाव तुम्हाला सांगणार नाहीये. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की हा कोणता आंबा आहे आणि हा तुम्ही जर कधी खाल्ला असेल तर त्याची टेस्ट कशी आहे मला सांगा. तुम्ही जर हा आंबा खाल्ला असेल आणि याची जर तुम्हाला टेस्ट माहीत असेल तर नक्की कमेंट करा, कारण एकदम टॉप क्लास आंबा आहे. आता एक तुम्हाला जी व्हरायटी दाखवतो ना, ही रत्ना नावाची व्हरायटी आहे आणि हा आंबा खराब होत नाही आणि टेस्टला सुंदर लागतो. याला जपायला जसं की आपल्या हापूसला भरपूर जपावं लागतं. पण ह्या आंब्याला तसं नाही आहे. याची टेस्ट सुंदर येते आणि कमी जपावं लागतं. लो मेंटेनन्सवाला आंबा आहे. बघा हा आंबा आहे रत्ना असा लागतो. या रत्नाची साईज बघा. माझा हात आता तुम्ही बघाल तर माझा हात बघा आणि याची जी साईज आहे एवढी मोठी बनते. बघा साईज बघितली तुम्ही, कारण हा जो आंबा आहे ना हा एवढा पूर्ण मोठा होतो आणि मगाशी जसं तुम्ही लाल लाल जरी बघत होतात तरी तो लाल पूर्ण तयार नव्हता झाला. हा आंबा जो आहे तो पूर्णपणे तयार झालाय आणि सुंदर टेस्ट येते याची. जर तुम्ही कधी टेस्ट केला नसाल तर मार्केटमध्ये तुम्हाला जर कुठे मिळत असेल तर नक्की टेस्ट करा. रत्ना खूप सुंदर आंबा येतो. आता मागे हा जो आंबा बघताय तो आहे दशेहरी. म्हणजे आपल्याकडे कोकणात बरेचसे शेतकरी लावत नाही, बाहेरच्या ठिकाणी होतो कारण आपल्याकडे हापूस मोस्टली होतो. पण आपल्याकडे हा आंबा भरपूर पद्धतीनं लागतो. याची टेस्ट चांगली येते, हापूस सारखी येत नाही. एक वेगळा फ्लेवर मध्ये याची एक टेस्ट येते आणि पण हा लागताना भरपूर पद्धतीने लागतो. म्हणजे सेटिंग त्याची जी आहे ही भरपूर पद्धतीने लागते. आता मी तुम्हाला दाखवतो झाडावरती कशा पद्धतीनं दशहरी लागला दाखव. आंबा तयार नाही आहे अजून, पूर्णपणे तयार व्हायचा आहे. याची पण साईज चांगली मोठी वाढते, त्याची साईज वाढायची आहे. आता जो आंबा मी तुम्हाला दाखवणार आहे ना, हा बऱ्याचशा लोकांना माहित असेल, काही लोकांनी खाल्ला पण असेल. त्याला बोलतात केसर. बाहेरच्या राज्यांमध्ये हा भरपूर मिळतो, गुजरातमध्ये खास करून हा भरपूर मिळतो. पण आपल्या कोकणामध्ये पण ह्याचा जबरदस्त रिझल्ट आहे, जबरदस्त पद्धतीनं धरतो आणि हा पण लो मेंटेनन्स आहे. याची जी शाईन आहे ना या आंब्याची, दिसायला खूप जबरदस्त येते. जशी ऍपलला एक वॅक्स असते, द्राक्षांना एक वॅक्स असतो, तसा ह्याच्यावरती एक वॅक्स येतो. तो कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो. याच्यावरची जी शाईन आहे ना ती बघा, एकदम जबरदस्त शाईन आहे. इथे पण आहेत बघा, याच्यावरती शाईन बघा. लांब येतो हा आंबा, थोडा हापूस सारखा नाही येत आहे, लांब असतो आणि जी शाईन आहे ना जबरदस्त आहे. आता ही शाईन बघा, हात लावल्यावरती जात नाही, असं की बाबा वॅक्स वगैरे जसं असतं त्या पद्धतीची आहे. ही नैसर्गिक येते, कोणत्या केमिकलची येत नाही, नैसर्गिक शाईन येते ह्याला. मग हा दिसायला खूप चांगला दिसतो.
आपल्याला एक पिकलेला आंबा भेटलाय. तुम्ही बघाल तर कलर हिरवाच आहे. तुम्हाला वाटेल पिकला कसा आहे. तर ह्याला ना पुढच्या 2 दिवसामध्ये आता पेपरमध्ये ठेवायचा आहे. पेपरमध्ये ठेवल्यानंतर ह्याला पूर्णपणे केशरी रंग येतो, पूर्णपणे पिकतो, पूर्णपणे कलर चेंज होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे बघितलेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणता आंबा आवडतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.